नमस्कार. राज्यसेवा मुख्य परीक्षेतील GS2 पॉलिटी या पेपरचं ओरिएंटेशन आज आपण बघणार आहोत. या पेपरला स्कोर करणं सोपंही आहे आणि आवश्यकही आहे. सोपं या दृष्टिकोनातून की बहुतांश प्रश्न काय विचारतात, कुठल्या टॉपिकवर विचारतात हे माहिती असतं. सोर्सेस सॉर्टेड आहेत, सर्वांना ज्ञात आहेत आणि व्यवस्थित अभ्यास केला तर ते मार्क्स आपल्याला मिळू शकतात. आवश्यक यासाठी की पेपर 2 आणि पेपर 3 या विषयांमध्येच आपल्याला चांगले मार्क्स घेता येतात, खूप चांगले मार्क्स घेता येतात मुळात. आणि पेपर 1 आणि 4 मध्ये थोड्याशा मर्यादा पडतात. त्यामुळे ते आवश्यक आहे आपला असा एक डिसेंट स्कोर आणण्यासाठी ज्या अनुषंगाने आपल्याला पोस्ट नक्की मिळेल आणि त्यातही क्लास 1 पोस्ट मिळू शकेल. तर ह्याच पेपरच्या कुठल्या टॉपिक्सवर आपण भर दिला पाहिजे, कुठल्या टॉपिक्समधले काय काय गोष्टी आपण फोकस केल्या पाहिजेत, सोर्सेस काय ठेवले पाहिजेत आणि ॲडिशनल गोष्टी काय वाचल्या पाहिजेत, या गोष्टी आपण आजच्या या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. काही गोष्टी ज्या तुम्हाला सगळ्याच पेपरला लागू आहेत त्या म्हणजे तुम्ही पेपर वाईज फॅक्ट्स जमा केल्याच पाहिजेत. मग त्या तुम्ही डिजिटल फॉर्ममध्ये करा, पुस्तकात लिहून ठेवा किंवा तुमच्या स्वतःच्या वहीमध्ये किंवा कुठल्याही पेपर फॉर्ममध्ये नोट्स बनवा आणि त्या मल्टिपल टाइम्स वाचा. पेपरच्या आधी तुमच्या फॅक्ट्सच्या नोट्स ज्या कुठल्या फॉर्ममध्ये असतील, भलेही त्या पुस्तकात असतील, पुस्तकातला तेवढाच पोर्शन तुम्ही वारंवार वाचा. हे सगळ्याच पेपर्सला लागू आहे. पेपर 2 पॉलिटीला तो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याशिवाय म्हणजे तुम्ही कुठली पुस्तकं वाचताय त्यापेक्षा तुम्ही ते किती वेळा वाचताय याला खूप जास्त महत्त्वाचं. कारण मोस्टली जी पुस्तकं अवेलेबल आहेत आणि पॉलिटीला तर तुम्हाला माहिती आहे की एक 2च पुस्तकं आहेत जी आपण सगळेजण वापरतो, 2 किंवा 3 पुस्तकं, आणि 30 पुस्तकं सगळेजण वापरत असून सुद्धा काही जणांचा स्कोर हा 100च्या आसपास किंवा 100 प्लस अगदी 110 पर्यंत सुद्धा मिळतो आणि काही जणांना मात्र तेवढं मार्क्स मिळणं तर दूर, साधारण 80ला क्रॉस करणं पण जड जातं. मुळात पॉलिटी हा सोपा विषय असतो वाटतो तरी सुद्धा. याचं कारण काय, मी माझा स्वतःचा अनुभव तुमच्याशी शेअर करतो. 2018ची मुख्य परीक्षा मी दिलेली आहे, 2017 सुद्धा दिलेली आहे. 2018चा माझा पॉलिटीचा स्कोअर मी इथे शेअर करतो, तो एवढा होता. आणि 2019चा स्कोअर सांगतो. ओके, सो 2019ला पॉलिटीचा माझा स्कोअर आहे 96. 17चा काही मला आत्ता आठवत नाही, सो साधारण 80च्या आसपास होता. तर ह्या गोष्टी ज्या आपण आता शेअर करणार आहोत त्या मी अनुभवलेल्या आहेत आणि त्या अनुभवातून माझा स्कोअर मी 20ने वाढवला. मुळात हा स्कोअर सुद्धा पॉलिटीच्या अनुषंगाने कमीच आहे, थोडासा कमी आहे. तो साधारण इथून पुढे अजून 10 मार्क्स असा असायला पाहिजे होता, म्हणजे मलाही असं वाटतं आणि तो मुळात आहे तसा. सॉरी, सो या 96 पर्यंत मी 76 पासून 96 पर्यंत कसा गेलो हा सगळा जो काही माझा अनुभव आहे तो पण मी या गोष्टींमधून शेअर करेल आणि तुम्ही याच्याही पुढे म्हणजे साधारण 110 पर्यंत किंवा 100ला क्रॉस कसे कराल याच्याबद्दल आपण डिस्कस करू. सो या नेक्स्ट टॉपिकला आपण आता पहिला टॉपिक कॉन्स्टिट्यूशन हा टॉपिक त्यांनी दिलेला आहे सिलेबसमध्ये. युजली आपण इंडियन पॉलिटी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन या अनुषंगानेच घेत असतो, पण आपल्या सिलेबसमध्ये कॉन्स्टिट्यूशन या पार्ट खाली काही गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत, त्या या ठिकाणी मेन्शन करून या टॉपिकमध्ये दिल्यात. असंच प्रत्येक टॉपिकचं डिस्ट्रीब्युशन केलंय. आता थोडंसं सिलेबस वाईज जर जाणं म्हटलं आपण तर अवघड जाऊ शकतं, तरीही आपण सिलेबस समजून घ्यायचा आणि आपल्या पॉलिटीच्या पुस्तकातून, मग पुस्तक कुठलं तर एकतर तुम्ही लक्ष्मीकांत वापरत असाल किंवा कोळंबे सरांचं पुस्तक वापरत असाल मराठीमध्ये, किंवा इंग्रजीमध्ये लक्ष्मीकांतचं पुस्तक तुम्ही वापरता युजली, किंवा अजून याच्यापेक्षा वेगळं काही वापरत असाल तर. पण मला वाटतं हेच 2 सोर्सेस असे आहेत की ज्याच्यावर आपण कम्प्लिटली रिलाय करू शकतो. कोळंबे सरांचं पुस्तक वापरत असाल, प्रिलिम्स पर्यंत तेच वापरत होतात, तर माझं सजेशन राहील की तेच पुस्तक कंटिन्यू करा. बरेचसे टॉपिक त्यातून आरामात कव्हर होतील. सो ते पुस्तक सुद्धा तुम्हाला पुरेसं ठरेल. काही टॉपिक्स तुम्हाला लक्ष्मीकांतमधून ॲडिशनली करावे लागतील.
सो ॲडिशनली जे करायचे आहेत तेच टॉपिक लक्ष्मीकांतमधून करावेत. कोळंबे सरांच्या पुस्तकात जे आहे ते पुन्हा करायच्या भानगडीत पडू नये. दुसरं महत्त्वाचं एक, या पेपरला पेपर अनालिसिसचं पुस्तक कुठलं तरी वापरलेलं खूप चांगलं आहे. कुठलंही वापरा, कुठल्याही प्रकाशनाचं वापरा, पण पेपर अनालिसिसचं पुस्तक तुम्हाला टॉपिक वाईज प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन हे समजून घेण्यासाठी मदत करू शकेल, किंवा तुम्ही स्वतःही प्रश्नांचं विश्लेषण करू शकता. वेळखाऊ प्रोसेस आहे, पण त्याचेही फायदे वेगळे मिळतील तुम्हाला. तर आता बघूयात या टॉपिकमध्ये आपण कशाला फोकस केलं पाहिजे. निर्मितीची प्रक्रिया, जो काही निर्मितीचा इतिहास आहे, मग त्याच्यामध्ये घटनात्मक इतिहास ज्याला म्हणतो, 1853च्या कायद्यांपासून ते अगदी 1935चा जो मोठा कायदा आहे भारत सरकारचा कायदा, आणि 1947चा स्वातंत्र्याचा कायदा, आणि तिथून पुढच्या घटना निर्मितीची प्रक्रिया, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समित्या आल्यात, समित्यांचे अध्यक्ष आलेत, त्यांचे कार्य, त्यांचे समितीचे सदस्य कोण होते कोण नव्हते, याच्यावरचे सगळे प्रश्न या घटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये विचारल्या जातात. वैशिष्ट्ये, आता संविधानाची वेगवेगळी वैशिष्ट्ये कुठली आहेत भारतीय संविधानाची, त्याच्यामध्ये संघराज्य असेल, संघराज्याची वैशिष्ट्ये असतील, त्यानंतर DPSPचा रोल काय आहे, फंडामेंटल राईट्सचा रोल काय, ही सगळी वैशिष्ट्ये याच्यावर प्रश्न नेहमी विचारल्या जातात. ती टॉपिक्स इन डिटेल्स तर आपल्याला आहेतच, पण वैशिष्ट्यांवर प्रश्न सुद्धा विचारले जातात. तत्वज्ञान, तत्वज्ञान म्हणजे वेगवेगळ्या जे काही फिलॉसॉफिकल टर्म्स आपल्या संविधानामध्ये मेन्शन केल्यात, विशेषतः याच्यामध्ये तुम्ही प्रिॲम्बल कन्सिडर करू शकता. प्रिॲम्बल मध्ये जी काही तत्वे दिलेली आहेत, न्याय, सामाजिक न्याय, त्याच्यानंतर वेगवेगळ्या गटांचे हक्क, हे सगळ्या संकल्पनांवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. आणि त्याच्या संदर्भात जे काही खटले आतापर्यंत झालेले आहेत, मग त्या खटल्यांचा क्रम किंवा त्या खटल्यानंतर झालेल्या घटना दुरुस्त्या, हे सुद्धा या घटकामध्ये विचारल्या जातं. फंडामेंटल राईट्स, DPSP आणि फंडामेंटल ड्युटीज, हा जो सेक्शन आहे हा अत्यंत महत्त्वाचा सेक्शन आहे मार्क्स मिळवण्यासाठी, आणि ज्याच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. विशेषतः या फंडामेंटल राईट्स आणि DPSP यांच्यामधला संबंध आणि त्या अनुषंगाने घडलेले जे काही खटले आहेत वेगवेगळे, अगदी गोपालीन खटल्यापासून ते शेवटच्या आत्तापर्यंतच्या, अगदी आत्ता अलीकडे जी करंट अफेअर्स मध्ये आपण वाचतो ते खटले सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये माहीत पाहिजेत. सोबतच याच डिबेटमध्ये असलेले खटल्यांसोबत त्याच्या फॉलोअप मध्ये आलेले घटना दुरुस्ती कायदे, सो हे दोन्हीही तुम्हाला पॅरलली वाचावे लागतील. आणि फंडामेंटल ड्युटीजवर एखादा फॅक्च्युअल प्रश्न त्या ठिकाणी असतो, सो ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ते पाठच करून टाकलेले बरे असतात, की खालीलपैकी कुठली फंडामेंटल ड्युटी नाही आहे असा प्रश्न युजली विचारला जातो. सो कुठल्या आहेत ते तुम्हाला माहिती असेल तर ते नाही आहे कुठली ते लक्षात येऊन जाते. शिवाय काही गोष्टी जे कायद्याने बंधनकारक आहे नाही आहे या गोष्टी विचारतात. ASO मेन्सला सुद्धा पॉलिटी आहे. सो काही जण आता ASO मेन्सची तयारी पण करत असतील, राज्यसेवेची तयारी करत असतील. काही मायन्यूट फरक आहेत ASO मेन्सच्या सिलेबसमध्ये आणि प्रश्नांमध्ये, तुम्ही बघा. फंडामेंटल ड्युटीजवर ASO मेन्सला प्रश्न जे असतात ते अगदी त्यांचा सिक्वेन्स लावण्यापासूनचे प्रश्न विचारले जातात. तितके डिटेल्स आपल्याकडे फंडामेंटल ड्युटीजला विचारत नाही. सो ते बारीक बारीक मायन्यूट डिटेल्स जर तुम्ही कॅचअप करू शकलात की नेमका प्रश्न कशावर येतो, कशा टाईपचे प्रश्न येतात, तर तुम्हाला जास्त मार्क्स मिळवायला मदत होते. अजून एक महत्त्वाचा पॉइंट इथे मी ऍड करेल की या ठिकाणी हा पॉलिटीचा पेपर जो आहे तो एका अर्थाने भाषेचा पेपर सुद्धा असतो. तो कसा, तर पॉलिटीच्या प्रश्नांमध्ये छोटे छोटे घोळ केलेले असतात, म्हणजे भाषिक घोळ, ज्या ठिकाणी आपल्याला संसद आणि लोकसभा हे एक उदाहरण मी त्या ठिकाणी देऊ शकतो. बघा, आपल्याला एक माहिती आहे की भारतीय लोकशाहीमध्ये मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या लोकसेवेला जबाबदार असते. हे आपण जशाला तसं वाक्य वाचलेलं असतं. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ हे संसदेला जबाबदार असतं असंही आपण बोलता बोलता बोलतो. मग याच्यातलं नेमकं करेक्ट काय आहे, टू द पॉइंट करेक्ट काय, मोस्ट अप्रोप्रिएट काय, आपल्या आन्सर्स मध्ये दोन्ही पर्याय असतात. मग आपल्याला नेमकं माहित पाहिजे. मग त्या ठिकाणी कळतं की लोकसभा
हे नेमकं उत्तर आहे. आणि ज्याला ब्रॉडर सेन्स म्हणतो त्या अर्थाने संसद. मग आपल्याला पॉलिटीमध्ये काय टिक केलं पाहिजे, तर लोकसभा टिक केलं पाहिजे. का? कारण हा पेपर टू द पॉइंट, टू बी स्पेसिफिक अशा प्रकारचा असतो. पॉलिटीमध्ये ॲबस्ट्रॅक्ट राहून चालत नाही. सो ह्या गोष्टी तुम्ही महत्त्वाच्या आहेत, लक्षात घेतल्या पाहिजेत. RTEचा टॉपिक नव्याने ऍड केला आहे सिलेबसमध्ये. कायदा पुढे आपल्याला डिटेलमध्ये पाहायचाही आहे, म्हणजे काही सुसंबंध कायदे जे आहेत त्यामध्ये RTEचा कायदा सुद्धा केलेला आहे, त्यांनी कव्हर केलेला आहे. सो तो कायदा आपल्याला पूर्ण अनुषंगाने पाहायचा आहे. फक्त इथे देण्याचं कारण काय, तर RTE लागू होण्याच्या मागची प्रक्रिया, मग त्याच्यामध्ये काही खटले आहेत, काही लोकांच्या संघटनांच्या प्रयत्न आहेत, आणि त्या अनुषंगाने प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतात. प्रॉपर्टी राईट्सचा टॉपिक्स पण नव्याने ऍड केलाय त्यांनी. याच्यामध्ये काय आपल्याला अपेक्षित आहे, तर या ठिकाणी DPSP आणि फंडामेंटल राईट्सची जी डिबेट होती, तर बऱ्याचशा घटनादुरुस्तींमध्ये प्रॉपर्टी राईट्सवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. सो हे पण आपल्याला करावं लागणार आहे. घटनादुरुस्तीची प्रक्रिया आणि वेगवेगळ्या महत्त्वाच्या CAs म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट्स, घटनादुरुस्त्या वेगवेगळ्या, त्यात सगळ्यात महत्त्वाच्या जेवढ्या आहेत त्या तुम्ही वाचून खरं तर पाठ करून तयार ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कुठल्या घटनादुरुस्तीने काय बदल झालेत हे आपल्याला माहीत पाहिजे. विशेषतः अशा घटनादुरुस्त्या ज्यांनी मोठा प्रभाव टाकला. मग एवढ्यात अलीकडे झालेली ती 102वी घटनादुरुस्ती असेल, 103वी घटनादुरुस्ती असेल, 101वी असेल, 100वी, 99वी, असा तुम्ही एक साधारण 95च्या नंतरच्या तर तुम्हाला पाठ पाहिजेतच, पण इतरही महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सो ह्या सगळ्या टॉपिक्सचा तुम्हाला या पहिल्या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतरचा टॉपिक आहे महत्त्वाचे आयोग मंडळे. आता याच्यामध्ये आयोगाचे वेगवेगळे प्रकार आपल्या इथं आहेत. संवैधानिक आयोग आहेत, वैधानिक आयोग आहेत, गैर संवैधानिक आणि वैधानिक अशा प्रकारचे, नॉन स्टॅट्युटरी अँड नॉन कॉन्स्टिट्युशनल अशा प्रकारचे सुद्धा आयोग आहेत. मग ते कुठल्या प्रकारात ते कुठले आयोग बसतात, बोर्ड्स कुठले आहेत. रिझोल्युशन बोर्ड म्हणजे जे आपण नदीच्या पाण्याचे वाद आहेत, वॉटर रिझोल्युशन बोर्ड. सो हा एक टॉपिक नव्याने ऍड केलाय त्यांनी, तर हे तुम्हाला करावं लागेल. याच्यावर ट्रिब्युनल्स बनतात, तर ट्रिब्युनलचा कायदा कधीचा आहे, त्याच्या सदस्यांची निवड कोण करतं, त्यांचा क्रायटेरिया काय असतो, आणि आतापर्यंत झालेले ट्रिब्युनल्स, मग ते कावेरी नदीचा विवाद असो, कृष्णा नदीचा असो, गोदावरीचा असो. सो हे सगळे विवाद तुम्हाला ह्याच्यामध्ये करावे लागतील. त्यानंतर वेगवेगळ्या बॉडीज आहेत. इलेक्शन कमिशन असेल, कॅग असेल, ह्युमन राईट्स कमिशन असेल, RTIचं कमिशन असेल, असे वेगवेगळे कमिशन्स तुम्ही लिहून काढणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये काय काय केलं पाहिजे, अपॉइंटमेंट्स कोण करतं, कुठली समिती, समितीचं सदस्यत्व कोणाकोणाला असतं, त्या अध्यक्षांची आणि सदस्यांची वयोमर्यादा, क्रायटेरिया, त्यानंतर त्यांचे जे काही त्यांना वेतन आणि ज्या वेतनाव्यतिरिक्त मिळणारे भत्ते आहेत याची प्रक्रिया काय आहे, कोण ठरवतं, कुठून मिळतं. मग काही संचित निधीतून मिळतात, काही संचित निधीच्या व्यतिरिक्त खर्चावर असतात. तर ते नेमकं काय आहे याचे डिटेल्स तुम्हाला या टॉपिकमध्ये केले पाहिजेत. यावर सुद्धा जुने प्रश्न अत्यंत आवश्यक आहेत पाहणं. संघराज्य व्यवस्था हा एक टॉपिक आपल्याला दिलेला आहे. आता संघराज्य व्यवस्था या टॉपिकच्या फीचर्स तर तुम्हाला खूप चांगल्या करायच्याच आहेत, सोबतच काही टॉपिक्स नव्याने ऍड केलेत. असिमेट्रिकल सिस्टम, सो ही संकल्पना नव्याने सिलेबसमध्ये ऍड 2020ला केलेली आहे. तर याच्याबद्दल तुम्हाला पुस्तकात कुठे मिळणार नाही फारसं, अजून काही पुस्तकं तशी म्हणावी तशी अपडेट झालेली नाही. मग तुम्ही हे इंटरनेटवरून घेऊ शकता, आणि इंटरनेटचा तेवढाच उपयोग करा जेवढा गरजेचा आहे, आणि जे पुस्तकात नाही आहे, मुळात जे पुस्तकात नाही तेवढंच इंटरनेटवरून घ्या. त्यानंतर हे एक आपल्याला माहिती आहे 370 आर्टिकल जे आहे ते रिपील केलंय. रिपील पूर्णतः केलेलं नाही, नेमका काय बदल केलाय तो आपल्याला पाहायचा आहे. कुठल्या प्रक्रियेनं केलाय, कुठल्या तारखेला झाला, डिटेल्स थोडेसे केले पाहिजेत, कारण MPSC ला डिटेल्स आवडतात, आणि स्पेशली अशा ऐतिहासिक घटनांचे डिटेल्स आपण नक्की करून ठेवले पाहिजेत. कुठली समिती नंतर स्थापन केली आहे का, जम्मू काश्मीरचं रिऑर्गनायझेशन झालंय, सो पुन्हा एकदा राज्य निर्मिती वगैरे
हे घटक आपल्याला सिलेबसला आहेत. मग रिऑर्गनायझेशन झालं तर त्यांचं ते डिस्प्यूट सेटलमेंटसाठी काही कमिटीज नेमल्या होत्या. त्या कमिटीचे अध्यक्ष कोण होते, शिफारशी काय आहेत, राज्यपाल सध्या कोण आहेत, नायब राज्यपाल एका युटीला आहेत आणि दुसऱ्या युटीला प्रशासक आहेत, मग ते कोण आहेत, त्यांची निवड कशी होते, त्या दोन्हीमध्ये संसदीय म्हणजे खासदारांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, राज्यसभेच्या खासदारांचं, लोकसभेच्या खासदारांचं, विधानसभेची संख्या आता कितपत आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही डिटेल्स कुठून तरी वाचून घ्या. मग तुम्ही त्याच्यासाठी इयरबुक, मॅगझिन्स याचा वापर करू शकता, पुस्तकांमध्ये जरी डिटेल्स नसले तरी. आर्टिकल 371 सुद्धा महत्वाचा आहे. याच्यामध्ये ए बी सी डी हे सब आर्टिकल्स आपल्याला आवश्यक आहेत पाहणं आणि पाठ करणं. सरळ म्हणेल मी, पाठ करावं लागतील तुम्हाला ते, कारण कुठलं आर्टिकल कुठल्या राज्याशी रिलेटेड आहे हे ते नेहमी विचारतात. महाराष्ट्राच्या संदर्भातलं आपल्याला विचारलं जाते, महाराष्ट्राचं आणि गुजरातचं तर आर्टिकल 371 ह्याच्यामध्येच कव्हर केले. त्याच्यानंतरचे मग कुठले कुठले राज्य आणि कुठले कुठले कलम. सो याच्या युजली जोड्या लावा विचारतात, 2-3 माहीत असले तरी आपण जोड्या लावू शकतो. पण तसं नाही विचारलं, स्टेटमेंटमध्ये विचारलं तर आपल्याला ओव्हरऑल माहिती पाहिजे. म्हणूनच लिहून काढून पाठ करणं म्हणजे बघा, जेव्हा पण मी बोलेल पाठ करायचंय तेव्हा आपण शाळेत बेडचे पाढे पाठ करतो तशा प्रकारचं अर्थ बिलकुल घेऊ नका. तुम्ही ते वारंवार वाचायचं, एवढंच लक्षात ठेवा. पाठ करायचे म्हणजे बोलून बोलून पाठ करायचा असा प्रकार नसतो. म्हणजे बऱ्याचदा ते बोललं जातं की रट्टा मारूयात, तो प्रकार फार उपयोगी पडतो असं नाही. तुम्ही त्याला कॉन्शियसली वाचा, वारंवार वाचा, ते जास्त उपयोगी पडतं. आणि तुम्ही प्रश्न सोडवा, त्या टॉपिक्सवरचे भरपूर प्रश्न सोडवा. टेस्ट सिरीज जॉईन करा, टेस्ट सिरीज मधले प्रश्न तुम्ही सोडवा. आयोगाच्या वेगवेगळ्या परीक्षांमधले प्रश्न त्या टॉपिकशी रिलेटेड सोडवा, त्याचा खूप जास्त फायदा होतो, ना की रट्टा मारण्याचा. सो ह्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे. नीती आयोग, आर्थिक संघराज्य, बदलते स्वरूप, हे काही टॉपिक्स असे आहेत की ज्याच्यावरचे प्रश्न नेमके कसे असू शकतात याचा अंदाज आपल्याला घेता आला पाहिजे. नीती आयोगाची रचना वगैरे याच्यावरचे प्रश्न तर तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता, कारण ते पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आर्थिक संघराज्य आणि बदलते स्वरूप, आता याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला करंटच्या पण करता आल्या पाहिजे. आयोगाचे प्रश्न हे सिलेबसला धरूनच असतात, पण मग ते करंट मधून सुद्धा येऊ शकतात. मग ह्याच्या रिलेटेड काय तर जीएसटीची घटना दुरुस्ती, त्याच्यामध्ये होणारे वेगवेगळ्या वाद असतील, जीएसटी कमिशनचे वेगवेगळे निर्णय असतील, इलेक्शन्स हा टॉपिक आपल्याला आहे, पॉलिटिकल पार्टीज आपल्याला टॉपिक आहे. मग ह्याला जोडून काहीतरी एक प्रश्न तयार होऊ शकतो का की एखाद्या राज्याच्या निवडणुकांच्या आधी जीएसटी कमिशनच्या मीटिंग्स होतात, त्यांचा काही अर्थार्थी संबंध, असे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स येऊ शकतात, नाकारता येत नाही शक्यता. सो त्याचा आपल्याला करंट अफेअर्सच्या बुक्स मधून, करंट अफेअर्सच्या इयर बुक युजली तुम्ही जर वापरत असाल. मग आता मुळात आपली जी मुख्य परीक्षा होणार आहे ती डिसेंबर मध्ये होते 2021च्या. मग करंट अफेअर्स कधीपासून करायचे, युजली एका वर्षाचे करंट अफेअर्स आपण केले तर आपल्याला पुरतात, ते पुरेसे असतात. मग आपण म्हणू शकतो की साधारण मागच्या डिसेंबर पासून किंवा जानेवारी 2021 पासून नोव्हेंबर डिसेंबर 21 पर्यंत, म्हणजे एक साधारण वर्षभराचं करंट अफेअर्स आपण केलेलं पाहिजे. त्याच्यामध्ये 2020 पर्यंतचं करंट अफेअर्स तुम्ही एनिवे प्रिलिम्ससाठी म्हणा, कंबाईनसाठी म्हणून केलेलं आहेच. सो त्यातल्या घटना घडामोडी तो तुम्हाला माहिती आहेतच, तुम्ही त्या ऍड केलेल्याच असणार आहेत. सो आता फक्त तुम्हाला राहिलेल्या गोष्टी वाचून काढायच्या. बरं, ते कधी वाचायच्या आणि कधीपर्यंत वाचायच्या, तर आता इथून पुढचे 15 दिवस म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या एंड पर्यंत ही कामं झाली पाहिजेत. मी जे गोष्टी ऍडिशनल सांगतोय त्या ऍडिशनल गोष्टी तुम्ही सप्टेंबर एंड पर्यंत करून ठेवाव्यात, नोट्स काढून ठेवाव्यात. पुन्हा ते वाचायला नको, कारण पुढच्या 2 महिन्यांमध्ये तुमच्याकडे एक 30 ते 40 दिवसांचं एक रिव्हिजन असावं, जे कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन असावं. पेपर 1, 2, 3, 4 यांना साधारण 7 ते 10 याच्या दरम्यान तुम्ही दिवस देऊन डिस्ट्रीब्यूट करून टाइम टेबल बनवा. आणि शेवटच्या 20-25 दिवसांमध्ये फक्त आणि फक्त तुम्ही जे काही नोट्स लिहिल्यात किंवा काही पुस्तकांमध्ये नोट आउट करून ठेवलंय ते आणि तेच वाचा. ओके, सो जे काही ऍडिशनल सांगतोय त्याच्यावर रिसर्च करत बसू नका. 15 दिवस आहेत, 15 दिवसात जेवढं होईल तेवढं वाचा. जे पुस्तकात आहेत त्याच्यावर भर द्या. मी मगा सांगितलं की मला 76 मार्क होते आणि मी 96 वर गेलो, ते एकदा थोडंसं डिटेल सांगतो तुम्हाला. 76 वरून 96 वर जाण्याची गोष्ट, त्याच्यामध्ये मी काय चेंजेस केले, काय सुधारणा केल्या. पहिली सुधारणा मी जर काही केली असेल, आपण पुढची स्लाइड घेऊयात मग त्याच्यावर बोलूया. सो पहिली सुधारणा जर काही केली असेल तर बुक्स वर रिलाय राहिलो. ओके, सो बुक्स ओनली असं मी ठरवून ठेवलं होतं.
मग बुक्स ओनली म्हणजे काय, तर आपलं लक्ष्मीकांत पॉलिटी, लक्ष्मीकांत गव्हर्नन्स आणि त्यावेळी युनिकचं पार्ट 2चं पुस्तक हे एक अवेलेबल असायचं. सो पार्ट 2च्या सिलेबससाठी ते पुस्तक. सो एवढंच रेस्ट्रिक्टेड ठेवलं आणि करंट अफेअर्स फक्त ऍड केले. ह्याच्या व्यतिरिक्त कुठलंही इंटरनेट रिसर्च, अजून काही इयरबुक, सर्वेज, हे कुठल्याही गोष्टी मी पाहिल्या नाही. त्याचा फायदा काय झाला, सोर्सेस रेस्ट्रिक्टेड होते, नेमकं काय वाचायचं माहिती होतं, त्यातून वाचून नोट्स काढल्या. पुढचा मुद्दा, नोट्स काढल्या फॅक्ट्सच्या, फक्त फॅक्ट्स लिहून काढले. बरं त्याचं सोर्स काय होतं म्हणजे कुठली फॅक्ट लिहायची आणि कुठली फॅक्ट नाही लिहायची, काय कसं ठरवलं, तर जुने प्रश्नपत्रिका पाहिल्यात, जुन्या प्रश्नात जे जे रिपीट आहे ते माझ्या फॅक्ट्सच्या नोटबुकमध्ये लिहून काढलं. आणि पुढचा टप्पा होता ते वारंवार वाचलं. आणि चौथा मुद्दा, टेस्ट सोडवल्या. युजली टेस्ट सिरीज मी जॉईन केली होती, मागच्याही मेन्सला केली होती, ह्याही वेळी केली, आणि ह्यावेळी थोडंसं ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट मला जाणवली. सो ह्या काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला मार्क्स वाढवण्यास मदत करू शकतात. ओके, सो नेक्स्ट टॉपिक आपला आहे राजकीय व्यवस्था. राजकीय व्यवस्थामध्ये कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, केंद्र राज्य संबंध आणि न्याय मंडळ असं डिस्ट्रीब्युशन आपण करू शकतो. कार्यकारी मंडळमध्ये तुम्हाला माहिती आहे प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट, त्यांचं कॅबिनेट, त्यांचे अधिकार, राष्ट्रपतींचे वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार, म्हणजे जे लक्ष्मीकांतच्या पुस्तकामध्ये किंवा कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये राष्ट्रपती चॅप्टर असेल, पंतप्रधान असेल, कॅबिनेट असेल, हे सगळे चॅप्टर तुम्हाला याच्यात करायचे आणि व्यवस्थित करायचे, कारण प्रश्न भरपूर विचारतात, डिटेल्समध्ये विचारतात, कलमांसहित विचारतात. कायदे मंडळ हा घटक खूप महत्वाचा आहे, संसद आणि राज्याची विधानसभा दोन्ही गोष्टी. सो कायदे मंडळच्या टॉपिक मध्ये संसदीय समित्या असतील, त्यांचं कार्य, बजेटची वेगळी प्रक्रिया, त्यानंतर एखादं विधेयक पास होण्याची प्रक्रिया, सगळं इन डिटेल तुम्हाला केलं पाहिजे. कशावर प्रश्न विचारतात त्याला फोकस करा, सगळेच्या सगळं भारंभार करण्यात काही अर्थ नाही. काही टॉपिक्स असे आहेत जे लक्ष्मीकांतमध्ये दिले आहेत पण त्याच्यावर काही कधी प्रश्न विचारले जात नाहीत. सो ही ती स्टेज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्टिव्ह वाचन केलं पाहिजे. हेच लेक्चर आपण प्रिलिम्स नंतर घेतलं असतं तर मी म्हटलं असतं की लक्ष्मीकांत मधले प्रत्येक टॉपिक तुम्ही व्यवस्थित डिटेल्स मध्ये वाचा, पण आता ती वेळ नाही. 2 महिन्याने आपली परीक्षा आहे, 2.5 महिन्यानंतर, त्यामुळे आता सिलेक्टिव्ह रिडिंग केलं तरी ते पुरेसं असेल, खरं तर महत्वाचं असेल. सो तेच करावं. केंद्र राज्य संबंध हा टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. याच्यामध्ये वेगवेगळे कमिशन्स आतापर्यंत जे झालेत, मग ते राज्य केंद्र शासनाचे असतील किंवा एखाद्या राज्य शासनाचे, एखाद्या पॉलिटिकल पार्टीचे, सो हे सगळे कमिशन्स, विशेषतः याच्यामध्ये त्यांनी एका ठिकाणी सरकारी या आयोगाचं स्पेशल मेन्शन केलंय. तर सरकारी या आयोगाबद्दल इन डिटेल करा, कोण सदस्य होते, रिपोर्ट कधी दिला, कमिशन कधी इस्टॅब्लिश झालं, डिटेल्स काय होते, रिकमेंडेशन्स काय काय दिल्या, सगळं व्यवस्थित करा. सो सरकारी या आयोगाचं व्यवस्थित करणं आणि बाकीचे सुद्धा केले पाहिजेत, कारण केंद्र राज्य संबंधामध्ये ते कमिशन्स आवश्यक आहेत. आणि बाकीचं तुम्ही म्हणू शकता की डिस्ट्रीब्युशन कसं आहे, कायदेविषयक अधिकारांचं डिस्ट्रीब्युशन काय, प्रशासकीय अधिकार, आर्थिक अधिकार, वेगवेगळे डिस्ट्रीब्युशन, सूचीमध्ये काय दिलंय, मग त्याच्यावरून होणारे वाद काय आहेत, सध्या करंट मधले वाद तुम्हाला माहिती असतील, नीटची एक्झाम, आता हे अगदी करंटचं आहे, ते काय परीक्षेत जसं तसं विचारतील असं नाही, पण एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतोय. मग नीटची परीक्षा तमिळनाडूने ठरवलं की आम्हाला ती त्या परीक्षेतून आम्ही बाजूला होतोय. मग तो नेमका विषय काय, तर तो केंद्र राज्य संबंधांचा विषय होऊ शकतो का, तर हो नक्कीच. मग शिक्षण हे कुठल्या सूचीमध्ये आहे आपल्याला माहित पाहिजे, मग ते समवर्तीमध्ये आहे की राज्यामध्ये, केंद्रामध्ये आहे, मग केंद्र कसे कायदे करतोय, कुठल्या तरतुदीनुसार करतोय, हे आपण रिलेट करून जोडून बोलू शकतो, पाहू शकतो. फक्त आता विषय असा की हे तर आपण वाचणार आहोत, पण याच्यासोबत आपल्याला पॉलिटिकल पार्टीज आणि इलेक्शन्स हे टॉपिक सुद्धा आहेत. सो ह्या टॉपिक मधून नसेल तर तो पॉलिटिकल पार्टीच्या अनुषंगाने प्रश्न तसा तयार होऊ शकतो, म्हणून हे केलं पाहिजे. ओके, सो ह्या टॉपिक मध्ये कायदे मंडळ, केंद्र राज्य संबंध आणि कार्यकारी मंडळ हे तुम्हाला करायचं आहे. न्यायमंडळचा सेपरेट उल्लेख केलेला आहे. याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, त्यांचे कार्य, अधिकार, त्यानंतर दुय्यम न्यायालय, त्यांचे कार्यकक्षा कशा असतात. आणि हा हे एवढं आपण नेहमी करतो, दुय्यम न्यायालयांवर फार काही प्रश्न विचारत नाहीत आणि आपणही फार काही लक्ष देऊन करत नाही, पण व्यवस्थित केलं पाहिजे ते सुद्धा. सुप्रीम कोर्टाची जी काही रोस्टर सिस्टीम असेल, जी चर्चेत असते नेहमी, त्यानंतर जज किती आहेत, आता वॅकन्सीज आहेत का, NJSC चं काय प्रकरण होतं, तिथली घटना दुरुस्ती कितवी होती,
ती रद्दबातल झाली, त्याच्यानंतर आत्ता प्रक्रिया नेमकी काय आहे, आत्ता नेमके एक 3-4 न्यायाधीश आत्ता शपथ झाली त्यांची, तर मग त्याच्यामध्ये महिलांचा समावेश होता. महिलांचा समावेश असला तर थोडंसं ती एक शक्यता असते प्रश्न विचारण्याची. मग हे तुम्हाला केलं पाहिजे सुप्रीम कोर्टाच्या अनुषंगाने. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्या रीट मधले फरक आणि त्या अनुषंगाने येणारे प्रश्न हे तुम्ही चांगले केले पाहिजेत. त्यानंतर लोकपाल, लोकायुक्त आणि लोक न्यायालय. सो हे इथपर्यंत आपण चांगलं करत असतो. सो हा पॉइंट असा आहे की याच्यावर आपण फोकस केलं पाहिजे, कारण नेहमी प्रश्न विचारले जातात. लोकपाल, नवे लोकपाल निवड झालेले आहेत वर्षभरापूर्वी, तर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. ते बघा, प्रिलिम्स सारखे प्रश्न आपल्याला इथं अपेक्षित नाहीयेत. म्हणजे पीसी घोष कुठल्या न्यायालयात जज होते वगैरे, हे प्रश्न अपेक्षित नाहीयेत. म्हणजे येऊ शकतात, येत नाही तसं नाही, पण येत नाहीत युजली. तर त्याच्या संदर्भातलं जे काही डिटेल्स आहेत, म्हणजे समिती कशी असते, लोकपालाच्या निवडाची समिती काय आहे, त्यांचा क्रायटेरिया काय, हायर एज लिमिट किती आहे, लोअर एज लिमिट किती आहे, मागच्या वर्षी हे विचारलं होतं. 2-3 प्रश्न याच्यावर विचारले होते. लोकायुक्त, मग लोकायुक्त स्थापन करणारं पहिलं राज्य कुठलं, सर्वात पॉवरफुल लोकराज्य असलेलं, लोकायुक्त असलेलं राज्य कुठलं, हे सारे प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारू शकतात. लोक न्यायालय, लोक न्यायालयांची संकल्पना नेमकी काय आहे, कुठे स्थापन झाले सर्वाधिक, त्यानंतर यांचं कार्य कसं चालतं, त्यांचा निवाडा अंतिम असतो का, बंधनकारक असतो का, कोण तिथे केसेस फाईल करू शकतं किंवा कोण केसेस तिथे रजिस्टर करू शकतं, ट्रान्सफर करू शकतं, ह्या सगळ्या गोष्टीवर प्रश्न विचारलेले आहेत आणि नेहमी विचारले जातात. सो या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये करायच्या आहेत. भारतीय प्रशासनाचा उगम हे एक नवीन टॉपिक या वर्षीच्या सिलेबसमध्ये ऍड केलं, 20च्या सिलेबसमध्ये. हा टॉपिक तुम्ही, गव्हर्नन्सचं पुस्तक आहे लक्ष्मीकांत यांचं, लक्ष्मीकांत, लक्ष्मीकांत गव्हर्नन्स मधून चॅप्टर नंबर 3 ते 8 पर्यंतचे चॅप्टर तुम्ही नक्की करावेत. एवढंच करा. त्या पुस्तकामध्ये तुम्हाला असं बरंच वाटेल की सगळंच सगळं वाचूयात, सगळ्याचं सगळं महत्त्वाचं वाटतंय. HRD सारखा सिलेबस पण याच्यात दिसतोय, कमिशन्स पण आहेत, वेगवेगळी धोरणं आहेत, सिलेबसला आहे, असं काहीही करू नका. तुम्ही फक्त आणि फक्त 3 ते 8 एवढेच चॅप्टर वाचा. त्या व्यतिरिक्त जे आहे ते आपण ऑलरेडी दुसऱ्या पुस्तकांमधून चांगल्या पद्धतीने केलेलं असतं, त्यामुळे रिपिटेशन आत्ता या स्टेजला टाळलं पाहिजे. चॅप्टर नंबर 3 ते 8 एवढं तुम्हाला पुरेसं ठरेल याच्यामध्ये. सोबतच भारतीय प्रशासनाचा उगम हे तुम्ही पार्ट 2 साठी जे कुठलं पुस्तक ठरवलं असेल त्या पुस्तकातून करू शकता. आता आपण पार्ट 2 कडे वळलो की आपण त्या पुस्तकांवर सुद्धा बोलूयात. सो त्यासोबतच हा चॅप्टर सुद्धा तुम्हाला त्याच्यातूनच करायचा आहे, हे लक्षात घ्या. ओके. राज्य शासन व प्रशासन. आता राज्य शासन व प्रशासन मध्ये महाराष्ट्राचा विशेष संदर्भ त्यांनी मेन्शन केलेला आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या बऱ्याच घडामोडी तुम्हाला याच्यामध्ये कव्हर कराव्या लागतील. महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रक्रिया, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, जी तुम्ही इतिहासामध्ये वाचता तीच तुम्हाला इथेही प्रश्न विचारले जातात. वेगवेगळ्या व्यक्ती, त्यांचं कार्य आणि त्याच्याबद्दलचे डिटेल्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. करार विशेषतः, तर त्याच्यावर प्रश्न नेहमी विचारले जातात. सह्या करणारे कोण होते, तटस्थ राहणारे कोण होते, वेगवेगळ्या व्यक्तींचं कार्य काय होतं या चळवळींमध्ये, वृत्तपत्रांचं कार्य कसं होतं, कारण वृत्तपत्र प्रसार माध्यमे हा चॅप्टर सुद्धा आपल्याला आहे. सो जोडून प्रश्न विचारले जाऊ शकतात. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीवर प्रश्न असतात. सो राज्यपाल, मंत्रिमंडळ, विधिमंडळ आणि सचिवालय असे टॉपिक्स त्यांनी मेन्शन केले. आता थोडंसं डिटेलमध्ये बघूयात. राज्यपाल, मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळ हे जे आपण प्राईम मिनिस्टर आणि प्रेसिडेंट यांच्या संदर्भात वाचतो तेच तुम्हाला इथेही वाचायचे, तेच डिटेल्स. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात त्यांचा क्रम आणि कार्य यांच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. सो ते एक केलं पाहिजे. तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा, काहीतरी ट्रिक्स वगैरे करून क्रम कसा आहे, कोण सर्वाधिक वेळ होतं, सर्वाधिक काळ कोण होतं, सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री कोण झालं होतं, सर्वात कमी काळ कोण होतं, हे थोडेसे इंटरेस्टिंग प्रश्न MPSCला आवडतात. सो ते तुम्ही करू शकता. किंवा त्यांच्या कार्यकाळात झालेली महत्त्वाची कार्य हे पण विचारलेलं आहे. सो ते तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. इतिहासाच्या पुस्तकात किंवा आपल्या स्टेट बोर्डमध्ये सहज मिळून जातं. 11वीचं जुनं इतिहासाचं जे स्टेट बोर्ड आहे त्यामध्ये हे डिटेल्स आहेत. तेवढंच करायचंय.
इंटरनेट रिसर्च नाही करायचा आहे. विधिमंडळाच्या संदर्भात जे डिटेल्स आहेत पुस्तकात ते तर करायचेच आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाचा थोडासा डिटेल्स आपल्याला विचारल्या जातात कधीतरी. ASOच्या मेन्सला जे प्रश्न येतात ते कधी कधी इकडे विचारले जातात की महाराष्ट्र विधान परिषदेचं पहिलं अधिवेशन वगैरे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर ते तुम्हाला जुन्या प्रश्नांमधूनही गेलात तरी पुरेसा आहे. किंवा जर करायचं असेल तर महाराष्ट्र, जर तुमचा अभ्यास बाकीचा अभ्यास व्यवस्थित झाला आहे, डिटेल्स पाहायचे तर तुम्ही महाराष्ट्र विधिमंडळाच्या साईटवर एक छोटीशी PDF मिळून जाते तुम्हाला, त्यातून तुम्ही ते डिटेल्स पाहू शकता. किंवा त्यांचं इंट्रोडक्टरी पोर्शन जरी वाचलात तरी त्यात बऱ्याच गोष्टी तुम्हाला नव्याने कळतात. सचिवालय, मुख्य सचिव, कार्य आणि भूमिका हा टॉपिक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आता हा टॉपिक मात्र तुम्हाला गव्हर्नन्सचं पुस्तक जे आपण डिस्कस केलं होतं त्यातून करायचं आहे. सेम असंच एका टॉपिकमध्ये कुठेतरी कॅबिनेट सेक्रेटरी म्हणजे मंत्रिमंडळ सचिव केंद्रामधले आणि PMO सेक्रेटरी यांच्याबद्दल पण उल्लेख आहे. सो हे सगळं चॅप्टर नंबर 3 ते 8 गव्हर्नन्स याच्यामधून कव्हर होतं. सो सचिवालय आणि त्याचं मुख्य सचिव, मुख्य सचिवांचे कार्य, अधिकार, त्यांचं कंपॅरिझन केंद्रातल्या कॅबिनेट सेक्रेटरी आणि PMO सेक्रेटरी सोबत करून प्रश्न विचारलेले आहेत. सो हे तुम्हाला नक्कीच व्यवस्थित चांगलं केलं पाहिजे. कार्य आणि भूमिका यावरही प्रश्न येतात. नेक्स्ट, हा पंचायत राज हा टॉपिक, त्याच्यामध्ये ग्रामीण आणि नागरी दोन्ही स्थानिक संस्थांबद्दल प्रश्न विचारले जातात. 73वी 74वी घटना दुरुस्ती, महाराष्ट्राचे स्पेसिफिक वैशिष्ट्ये, समित्या, त्यांच्या शिफारसी, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या टॉपिकमध्ये करायच्या आहेत. वेगळं पुस्तक वापरायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही जर आधी वाचलेलं नसेल एखादं वेगळं पुस्तक आणि फक्त लक्ष्मीकांत वाचताय किंवा फक्त कोळंबे सरांचं पुस्तक वाचताय किंवा कोळंबे सरांचं आणि लक्ष्मीकांत वाचताय, तर अशांसाठी मी सांगेल की लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून हा चॅप्टर आणि कोळंबे सरांच्या पुस्तकात 2 चॅप्टर आहेत. एक स्थानिक स्वराज्य संस्थांचे वगैरे वर एक चॅप्टर आणि महाराष्ट्रातील पंचायत राज असा एक चॅप्टर आहे. सो ते 2 चॅप्टर आणि लक्ष्मीकांत एवढं जरी वाचलं आणि जुने प्रश्न त्याला जोडलेत तर मला नाही वाटत वेगळं पुस्तक वापरावे लागतं. आणि तुम्ही जर तसं केलेलं नसेल किंवा जुनं वेगळं पुस्तक कुठलं तरी वापरलंय, लवटे सरांचं असेल किंवा अजून कुठलं असेल, तर ते कंटिन्यू करा. म्हणजे वाचलं नसेल तर नव्याने ऍड करा म्हणून मी सजेस्ट करणार नाही. जुने प्रश्न आणि लक्ष्मीकांत किंवा कोळंबे सरांचं पुस्तक एवढं तुम्हाला या टॉपिकसाठी पुरेसं ठरू शकतं. हा, या टॉपिक मधले प्रश्न जे आहेत ते फार डिटेल नसतात. म्हणजे आता जसं कंबाईनच्या प्रिलिम्सला डिटेल प्रश्न विचारलेत, प्रिलिम्सला एखाद वेळी असं अचानक डिटेल प्रश्न विचारलेत असं झालंय. मेन्सला फार डिटेल प्रश्न नसतात. समित्या, क्लासिफिकेशन, जे काही बोर्ड्स आहेत वेगवेगळे, नगरपालिका, नगरपंचायत, त्यांचे क्लासिफिकेशन, कंटोनमेंट बोर्डचं क्लासिफिकेशन, राजीनामे, हे प्रकार विचारले जातात. हे तुम्ही लवटे सरांच्या पुस्तकात जे मागे चार्ट्स दिलेत तेवढे जरी केलेत तरी मला वाटतं पुरेसं ठरू शकतं. ओके, जिल्हा प्रशासन हा एक चॅप्टर आहे, महत्वाचा चॅप्टर आहे आणि चांगले मार्क्स तुम्हाला मिळू शकतात जर तो गव्हर्नन्स मधून वाचला तुम्ही. गव्हर्नन्सच्या लक्ष्मीकांतच्या पुस्तकातून, गव्हर्नन्स लक्ष्मीकांतचं बुक मराठीतही अवेलेबल आहे, के सागर प्रकाशनाचं ट्रान्सलेटेड आहे, ते तुम्ही वापरू शकता. सो उगम आणि विकास, जिल्हाधिकाऱ्याचं पद, जिल्हाधिकारी पदाच्या संदर्भात वेगवेगळ्या फ्रेंच टर्म्स वगैरे ह्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. SDM, तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी या सगळ्या गोष्टींवर सुद्धा प्रश्न वारंवार विचारतात. त्यांचे अधिकार वगैरे ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात. कायदा व सुव्यवस्था हा टॉपिक नव्याने ऍड केला आहे त्यांनी. सो ह्याच्यामध्ये काय प्रश्न विचारले जाऊ शकतात तर CRPC, IPC या संहितांमधून तुम्हाला जे काही अधिकार मिळतात DM ला आणि SP-च्या कोऑर्डिनेशन मध्ये जे कायदा सुव्यवस्थेचं प्रशासन आहे तर त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो CRPC आणि IPC, तर IPCचं मला वाटतं तुम्हाला 144 जे लागू करायचं असतं, जमावबंदीचे आदेश वगैरे, ते तुम्हाला अधिकार मिळतात. CRPC मधून चॅप्टर केसेस चालवण्याचे अधिकार मिळतात. याच्यावर प्रश्न आपण एक्सपेक्ट करू शकतो. फार डिटेलमध्ये जायची गरज नाही आहे. तुम्ही हे काही कायद्यांच्या पुस्तकातून, PSIच्या कायद्यांच्या पुस्तकातून वगैरे वाचायचे वगैरे असा प्रकार करायची गरज नाही. जेवढं पुस्तकांमध्ये दिलंय, जे तुम्ही पुस्तकं ठरवताय, आता हे पुस्तक आपण पार्ट 2चं जे पुस्तक आहे, तर पार्ट 2च्या पुस्तकाच्या बाबतीत लक्षात घ्या, भाग 2चं ज्यांनी युनिकचं पुस्तक वापरलं असेल आजपर्यंत
त्यांनी युनिकच्या पुस्तकाची नवी एडिशन मार्केटला आलेली आहे, ती घेऊन त्यातून डिटेल्स केले तर खूप चांगलं होईल. एवढं पण म्हणजे आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. सो जर तुम्ही युनिकचं पुस्तक आधी वाचलेलं असेल तर मला वाटतं नवीन एडिशन घेऊन त्यातून ते डिटेल्स करून घ्यावेत. जर युनिकचं पुस्तक वापरलेलं नसेल, खाटेकर सरांचं पुस्तक किंवा ज्ञानदीप प्रकाशनाचं पुस्तक वापरलेलं असेल तर ते पुस्तक तुम्ही कंटिन्यू करा. त्या पुस्तकातून हे टॉपिक जेवढे दिले असतील तेवढंच ते करा. बाकीचा रिसर्च करायच्या नादात पडू नका. सो जे पुस्तक केलंय तेच पुस्तक कंटिन्यू करा. ज्यांनी युनिकचं पुस्तक वाचलं असेल नवीन एडिशन मधून वाचायचा प्रयत्न करा. ओके. पक्ष आणि हितसंबंधी गट, प्रेशर ग्रुप्स. पक्ष पद्धती, भारतातील पक्ष पद्धती, त्यासंबंधी विविध कायदे तरतुदी याच्यावर प्रश्न विचारले जातात. पक्ष पद्धतीच्या संदर्भात प्रादेशिक पक्ष, राष्ट्रीय पक्ष, त्यांच्या विचारसरणी, त्यानंतर काँग्रेस सिस्टीम काय होती 1967 पर्यंतची काँग्रेस, त्याच्यानंतरचा त्याच्या जो काही निवडणुकी आलेख आहे, त्यानंतर वेगवेगळ्या घटना घडामोडी, युतींचं शासन, आघाड्यांचं शासन, त्याच्यामधले ज्याला म्हणतो आपण काय क्रम विचारतात ते की या इलेक्शनमध्ये कुठला गट, कुठला पक्ष कुठल्या गटात होता, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा सगळ्या लोकसभा निवडणुका, आता हे जरी पक्ष आणि हितसंबंधी गटाचा टॉपिक असला तरी इलेक्शनला जोडून आपण याला वाचू शकतो. सो वेगवेगळ्या इलेक्शन ज्या लोकसभेचे झालेत आतापर्यंत त्यामध्ये कोण्या पक्षाला किती सीट्स मिळाल्या वगैरे हे डिस्ट्रीब्युशन सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो पक्ष पद्धती आणि हे एक टॉपिक आहे कायदे आणि तरतुदी. तर या संदर्भात काही कायद्यांच्या अनुषंगाने त्यांना मान्यता मिळते पक्षांना, राजकीय पक्षांना. ती मान्यता कशी मिळवली जाते, राज्य पक्षाचा दर्जा कसा मिळतो, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कसा मिळवला जातो. सो हे सगळे डिटेल्स तुम्हाला केले पाहिजेत. आता एवढ्यात जर कोण्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला असेल किंवा नव्याने ऍड केला असेल ते तुम्ही केलं पाहिजे. आणि ते कुठल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, करंट अफेअर्स मधला तुम्ही डेटा केला पाहिजे. म्हणजे एवढ्यात झालेल्या इलेक्शन्स वर लक्ष दिलं पाहिजे. एवढ्यात म्हणजे मागच्या 2 वर्षातलं सगळंच ते तुम्ही केलं पाहिजे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका कुठे झाल्या असतील तर. राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष, क्रायटेरिया, त्यांची यादी आणि चिन्हे यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. जोड्या लावा वगैरे विचारल्या जाऊ शकतो. पार्टीचं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे त्यांच्या पार्टीमध्ये वेगवेगळ्या कार्यकारी समित्या कशा असतात, मार्गदर्शक मंडळ काय करतं, हे मंडळ काय करतं, MPCC काय करते, म्हणजे काँग्रेस कमिटीज असतात वेगवेगळ्या. सो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं कार्य कसं चालतं, हे सगळे प्रश्न याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. पार्टीचे कॉन्स्टिट्यूशन, सामाजिक आधार आणि पार्टीचा इतिहास हे सगळं केलं पाहिजे. म्हणजे इतिहास पाहताना आपण BJPचं जर उदाहरण घेतलं तर त्या पक्षाचं इव्हॉल्युशन कसं झालं, मग ते जनता पार्टीची स्थापनेनंतर त्यातून फूट पडून बाकीचे पक्ष वेगवेगळे झाले आणि 1980 ला भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. या प्रकारचा इतिहास तुम्ही वेगवेगळ्या पक्षांचा पाहू शकता. याच्यावर प्रश्न येतात. महाराष्ट्रातील प्रमुख हितसंबंधी गट असा टॉपिक त्याच्यामध्ये मेन्शन केला गेलाय. त्याच्यामध्ये ऊसतोड कामगार असतील, शुगर लॉबी असेल, माथाडी कामगार, शेतकरी संघटना, मार्ड म्हणजे रेसिडेन्शियल डॉक्टर्सची संघटना, यांची न्यूज नेहमी असते, कर्मचारी महासंघ, वेगवेगळ्या संघटना, त्यांची काही जर न्यूज मध्ये असेल तर ते तुम्ही नक्की पाहिलं पाहिजे. सो हे टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत. निवडणूक प्रक्रिया, याच्यावर आपण पक्ष दबाव गट पाहतानाच बोललेले आहोत. याच्यामध्ये प्रोव्हिजन्स पाहिल्या पाहिजेत. 326, 325, 326 अगदी 329 पर्यंत तुमचे प्रोव्हिजन्स व्यवस्थित पाठ पाहिजेत. जोड्या लावा विचारतात, डिटेल्स मध्ये आपल्याला माहितीच पाहिजेत त्या गोष्टी. हा टॉपिक खूप चांगले मार्क्स देतो जर व्यवस्थित केला असेल, व्यवस्थित नोट्स काढल्या असतील आणि रिव्हिजन्स चांगल्या केल्या असतील. हा टॉपिक खूप चांगले मार्क्स देतो. पंचायत राजचा टॉपिक खूप चांगले मार्क्स देतो. सो आणि कायद्यांचा एक टॉपिक, खूपच चांगले मार्क्स या टॉपिक्स मधून मिळतात. जर चांगलं व्यवस्थित केलेलं असेल तरच मिळतात. अदरवाईज हेच टॉपिक्स तुमचं रिझल्ट स्पॉइल करण्यासाठी जबाबदार राहतात. ओके. सो राखीव मतदारसंघांवर प्रश्न नेहमी असतो. किती मतदारसंघ राखीव आहेत, ST साठी किती, SC साठी किती, भारतात किती, महाराष्ट्रात किती, किंवा एखाद वेळी उदाहरण पण दिल्या जाऊ शकतं. दिंडोरी मतदारसंघ किंवा शिर्डी मतदारसंघ असं उदाहरण कोट केलं जाऊ शकतं आणि त्याच्यावर प्रश्न तयार केला जाऊ शकतो. इलेक्शन कमिशन बद्दल डिटेल्स करा.
त्यांचं मॅन्डेट म्हणजे त्यांना नेमकं काय करायचंय, पॉवर्स काय आहेत, रिस्पॉन्सिबिलिटी काय आहेत. लोकल बॉडी इलेक्शन्स कमिशन म्हणजे ते जे महाराष्ट्र शासनाचं, सॉरी महाराष्ट्र शासनाचं नाही तर महाराष्ट्र इलेक्शन कमिशन, असं प्रत्येक राज्याचं स्टेट इलेक्शन कमिशन असेल तर ते 73व्या घटना दुरुस्तीनुसार तयार झालेलं आहे. मग ते वेगळं आणि हे वेगळं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर इलेक्शन मशिनरी म्हणजे याच्यामध्ये हे सगळे डिटेल्स आले. चीफ इलेक्टोरल ऑफिसर, रिटर्निंग ऑफिसर, बूथ लेवल ऑफिसर, ईव्हीएमचे डिटेल्स, ईव्हीएम मध्ये M3 पद्धत, M3 ची मशीन कुठली, M2 ची मशीन कुठली, त्याचे डिटेल्स काय आहेत, व्हीव्हीपॅट कधी लागू झालं, कुठल्या राज्यात पहिल्यांदा लागू झालं, कुठल्या निवडणुकीत, कुठल्या वर्षी, किती नावं बसतात एका ईव्हीएम वर, सगळे डिटेल्स करून ठेवा. विचारतात प्रश्न नेहमी. इलेक्शन कमिशन, इलेक्ट्रोल फंडिंग हा टॉपिक नव्याने ऍड झालेला आहे. स्टेट फंडिंग बद्दल चर्चा नेहमी होत असते न्यूजपेपर्समध्ये, पार्शियल स्टेट फंडिंग असावी वगैरे बऱ्याच गोष्टी रिकमेंडेशन्स केलेल्या आहेत. इलेक्टोरल रिफॉर्म्स हा जो टॉपिक आहे, सो विविध समित्यांच्या शिफारशी आहे. सो याच्यामध्ये वेगवेगळ्या समित्यांनी शिफारस केली आहे की स्टेट फंडिंग असलं पाहिजे इलेक्शन्समध्ये. तर ते का असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, याच्यावर प्रश्न आपण यावर्षी एक्सपेक्ट करू शकतो, कारण तो टॉपिक आता ऍड केला आहे. सो हे सगळे टॉपिक्स याच्यामध्ये कव्हर करायचे. प्रसार माध्यमे याच्यावरही चांगले प्रश्न आपण एक्सपेक्ट करतो. याच्यातले आपली जी संस्था आहेत, वेगवेगळ्या महत्त्वाच्या संस्था, रेग्युलेटरी बॉडी, याच्यावरचे प्रश्न तुम्ही सहज सोडू शकता, कारण ते पुस्तकातून उचललेले असतात किंवा आपण पुस्तकामध्ये त्याचं डिटेल्स शोधू शकतो. PCI असेल, ब्रॉडकास्टिंग ऑथॉरिटी ऑफ इंडिया असेल, अदर संघटना असतील वेगवेगळ्या, सो ह्याच्यावर तुम्ही डिटेल्स करू शकता, पुस्तकात सहज उपलब्ध आहे. सो हे दोन टॉपिक आहेत की ज्याच्यावर तुम्ही सहज उत्तर देऊ शकता. आता हा टॉपिक थोडासा करंट ओरिएंटेड आहे. आता मुख्य प्रवाहातील महिलांचा समावेश, माध्यमातील महिलांचा समावेश, आता हा टॉपिक इतका ब्रॉड आहे ना की याच्यावर प्रश्न नेमका काय विचारला जाऊ शकतो हे आपण सांगू शकत नाही. मग ते काय करतात की अँकर्सची नावं, चॅनलची नावं, किंवा एखाद्या वृत्तपत्रामध्ये ज्या महिला वेगवेगळ्या पदावर काम करतात किंवा ज्यांनी काही वेगळ्या स्टोरीज केल्यात, सो त्यांच्यावर विचारतात. ब्रॉड आहे आणि वास्ट आहे, आपण करणं म्हणजे कितपत करावं याला लिमिटेशन्स आहेत. सो हे टॉपिक्स तुम्हाला मार्क्स देण्यात थोडं मागे पडू शकतात. तरी जुने प्रश्नांच्या अनुषंगाने तुम्ही काही गोष्टी तुम्ही पाहू शकता. काही महत्त्वाचे पुरस्कार असतात पत्रकारितेमधले, मग तो एक गोयंका पुरस्कार असेल, रामनाथ गोयंका पुरस्कार असेल, किंवा भारतीय शासनाच्या अखत्यारीतले पुरस्कार असतील, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार असेल, यामध्ये महिलांचा जर कोणतं काही नाव असेल तर ते केलं पाहिजे, तेवढं आपण करू शकतो. हे टॉपिक्स करता येतात. संस्था असेल, कोड ऑफ कंडक्ट करू शकतो. पेड न्यूज आणि फेक न्यूज या संदर्भात गाईडलाईन्स तयार केल्यात आता शासनाने. सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय आहेत ते तुम्ही चांगले केले पाहिजेत. मग काही पोर्टल्स आहेत तर ते तुम्हाला अल्ट न्यूज काय आहे, ते काय करतं, न्यूज लॉन्ड्री काय आहे, हे तुम्ही करू शकता. करंटमध्ये तुम्हाला सहज वाचायला मिळू शकतं ते. स्पीच ऑफ एक्सप्रेशन, त्यावरील मर्यादा, सोशल मीडिया आव्हाने, न्यू गाईडलाईन्स अँड सोशल मीडिया, हे टॉपिक सुद्धा नव्याने ऍड केले गेलेत. आता हा टॉपिक मी फक्त इथे आपल्या सोयीसाठी घेतलाय, सिलेबसमध्ये नाही ऍड केलाय. सोशल मीडिया आणि आव्हाने हा टॉपिक त्यांनी ऍड केलाय. सोशल मीडियाच्या संदर्भात एक नवी गाईडलाईन्स केंद्र शासनाने जारी केलेल्या आहेत. त्याच्यावरून पण बरेच वाद झालेत. काही न्यायालयाने त्यांना स्थगिती दिली, काही पोर्शन्सला स्थगिती दिली. ट्विटर ते ऍक्सेप्ट करायला तयार नव्हतं काही दिवसांसाठी. सो हा वाद काय, थोडंसं न्यूजपेपरमधून किंवा मॅगझिनमधून कव्हर करायचा प्रयत्न करा, कारण ते ऍड केले यावर्षी सिलेबसला. सो हे थोडंसं पाहिलं पाहिजे. अदरवाईज या टॉपिकमध्ये थोडंसं मर्यादा आहेत मार्क्स मिळवण्यासाठी. शिक्षण पद्धतीचा टॉपिक आपण HRD मध्ये करतो, त्याला HRD सोबत जोडूनच अभ्यास करा आणि सिलेबसच्या पॉइंट्स नुसारच तुम्हाला तो पाहायचा. जर तुम्हाला वाचायचाच असेल हा टॉपिक, पॉलिटीच्या अनुषंगाने वाचायचा असेल, तर युनिक पार्ट 2 च्या बुकमध्ये चांगला दिलेला आहे. एनिवे तुम्ही तो HRD मध्ये वाचलेला असतोच, पण काही घटक त्यात दिलेले आहेत. सो ते तुम्ही युनिकच्या पुस्तकातून वाचलं तर बरं होईल. प्रशासकीय कायदा असं टायटल आहे. सो प्रशासकीय कायदा याच्यामध्ये रूल ऑफ लॉ, याची थेसिस, प्रिन्सिपल्स, ते कोणी प्रपोज केलंय, नैसर्गिक न्यायाची वेगवेगळी तत्वे, त्यात जुने प्रश्न पाहून ठेवा, तेच रिपीट होतात. ती तत्वे आणि त्यांच्या जोड्या लावा, त्यांचा अर्थ हे विचारलं जातं. पाठ करायची गोष्टी आहेत काही काही, सो त्या तुम्ही केल्या पाहिजे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डेलिगेशन, चीफ विजिलन्स कमिशन, विजिलन्स कमिशनर्स, त्यांचे अधिकार, अपॉइंटमेंट्स, आत्ता कोण आहेत, या गोष्टी विचारल्या जातात.
लोकपाल लोकायुक्त आधी टॉपिक आपण डिस्कस केलाय. लोकसेवकांना संवैधानिक संरक्षण आर्टिकल 311 नुसार ते संरक्षण प्राप्त होतं. मग ते गॅजेटेड पोस्ट, नॉन गॅजेटेड पोस्ट, तो काय प्रकार असतो हे थोडंसं तुम्ही डिटेल्स पाहू शकता. पुस्तकात जेवढं दिलंय तेवढं. गव्हर्नन्सच्या बुकमध्ये पण ते तुम्हाला डिटेल्स जेव्हा कार्मिक प्रशासन तुम्ही वाचाल त्यामध्ये तुम्हाला होऊन जाईल, मिळून जातील. महाराष्ट्रातील जमीन महसूल संहिता 1966 हा टॉपिक नव्याने ऍड केलाय सिलेबसमध्ये. आता याच्यात काय विचारतील याच्याबद्दल आपल्याला कुठलाही अंदाज नाही. पुस्तकामध्ये जेवढं दिलं असेल तेवढंच करा. PDF वाचण्याच्या भानगडीत पडू नका. जर वाचलेले असतील, नोट्स काढले असतील तर ठीक, अदरवाईज आता नव्याने PDF वाचू नका. जेवढं पुस्तकात दिलंय तेवढं आपण करूयात. जे सिलेबसमध्ये मेन्शन केलं, व्याख्या विचारल्या जाऊ शकतात. येस, तुम्ही ते कुठल्या वर्ग, पोटवर्ग म्हणजे काय, भूमी अभिलेख म्हणजे काय, अशा व्याख्या विचारल्या जाऊ शकतात. ते तुम्ही करू शकता. वेगवेगळे वर्ग आणि प्रकार, वेगवेगळ्या जमिनीचे वर्गीकरणाचे प्रकार काय आहेत, कुठली जमीन कुठल्या प्रकारात येते, त्याचे निकष काय आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी वाचायचे आहेत. जमिनीचा वापर आणि वापर बदलाची प्रक्रिया. वापर बदलावा लागतो म्हणजे तुम्ही येणे करणं ऐकलं असेल, म्हणजे येणे करणं म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल स्टेटस त्या जमिनीला मिळवणे, जी ॲग्रिकल्चरल जमीन होती. मग ह्याला ती एक प्रक्रिया असणार आहे. ते तुम्हाला टॉपिक्स जसं पुस्तकात दिलंय तेवढंच वाचा. डिटेल्स करण्याच्या भानगडीत पडू नका. जमाबंदी, भूमी अभिलेख, अपील, पुनर्परीक्षण, पुनर्विलोकन, याच्या सगळ्या डिटेल्स पाहून घ्यायच्या. अधिकार पाहून घ्यायचे, कुठल्या अधिकाऱ्याला कुठले अधिकार असतात, ट्रिब्युनल्स कोण चालू शकतात, खटले कोण दाखल करू शकतात, जमाबंदी कशी केली जाते, हे सगळे डिटेल्स आहेत. पसारा जास्त आहे टॉपिकचा. प्रश्न काय विचारले जाऊ शकतात माहिती नाही आहे. त्यामुळे फार एक्सपेक्टेशन्स या टॉपिक्समधून आपण आत्ता नाही केल्या पाहिजेत. उलट जे आपल्या हातात आहेत ते टॉपिक्स खूप चांगले करायचे. कायदे हा चॅप्टर आहे. कायद्यांमध्ये वेगवेगळे कायदे, आपल्याला साधारण 12-13 कायदे त्यांनी मेन्शन करून सांगितलेले आहेत. सो प्रत्येक कायद्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. काही वैशिष्ट्यांवरच प्रश्न नेहमी विचारले जातात. ते वैशिष्ट्य लक्षात घ्यायचे, जुने प्रश्न पाहायचे आणि तेवढंच खूप चांगलं करायचं. काही काही कायदे खूप मोठे आहेत, तेवढं सगळं डिटेलमध्ये करायची गरज नाही आहे आपल्याला. जुने प्रश्न पाहायचे, त्या अनुषंगाने पुढे जायचं. ओके. पर्यावरण संरक्षण कायदा, याच्यातील सेक्शन 5 वर नेहमी प्रश्न विचारतात. सर्व व्याख्या, वेगवेगळ्या संस्था, लॅबोरेटरीज, हे सगळं आपल्याला विचारतात. NGT मध्ये अपील करण्याची पद्धत, स्थापना कधी झाली, त्यांची कार्यपद्धती कशी आहे, नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर चालतं, सदस्य म्हणून कोणाला निवडता येतं, त्यांचा क्रायटेरिया काय, सगळे प्रश्न या संदर्भात विचारले जातात. RTE ऍक्ट नव्याने ऍड केला यावर्षी. व्याख्या महत्वाच्या आहेत, उद्दिष्टे, संस्था महत्वाच्या आहेत, पालकांची कर्तव्ये, बालकांचे अधिकार, हे डिटेल्स आपण करून घ्यायचे. जसे नेहमी बाकीचे जे कायदे वाचतो त्याच पद्धतीने यालाही वाचायचं, नवीन असलं तरी सुद्धा. RTI ऍक्ट नेहमी प्रश्न विचारतात, महत्वाची कलमे, आयोग, अपील्स, तारखा म्हणजे किती दिवसात द्यावं लागतं, किती दंड आकारला जाऊ शकतो, मॅक्सिमम दंड किती, कुठल्या संस्थांना RTI लागू नसतो, कुठल्या थर्ड पार्टीसाठी प्रोव्हिजन्स काय आहेत, थर्ड पार्टीचे प्रोव्हिजन्स कुठल्या कलमानुसार आहेत, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला RTI मध्ये करायच्यात. IT ऍक्ट थोडंसं टफ आहे, समजायला अवघड आहे. जुने प्रश्न व्यवस्थित बघा आणि तेवढंच करा, जुन्या प्रश्नांपुरतच करा. मी जुन्या प्रश्नांच्या अनुषंगाने या गोष्टी मेन्शन केल्यात. व्याख्या विचारली जातात, प्राधिकरणे विचारली जातात, डिजिटल सिग्नेचरवर हमखास प्रश्न असतो, ते नक्की केलं पाहिजे. बँकर्स बुक तपासणीचे अधिकार DYSPना असतो, ह्याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो. गुन्ह्यांचे प्रकार कुठले कुठले आहेत, शिक्षा काय आहे, तपास करण्याचा अधिकार कुठल्या दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांना असतो, हे सगळे डिटेल्स विचारले जातात. प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988, नवे बदल झालेले आहेत काही. ते नवे बदल काय आहेत खूप चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. कलम अत्यंत आवश्यक आहेत या कायद्यामधली. प्रत्येक कलमामध्ये शिक्षा वेगळी आहे. सर्वाधिक शिक्षा कुठल्या कलमानुसार आहे, किती आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. व्याख्या पण महत्वाच्या आहेत. व्याख्यामध्ये भ्रष्ट आचरण कशाला म्हणावेत याच्यावर प्रश्न भरपूर वेळा विचारले जातात. सो ते प्रश्न पाहिले पाहिजे. ॲट्रॉसिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट 1989, या ऍक्टवर बरेच प्रश्न विचारले जातात. विक्टिमचे अधिकार, व्याख्या, यंत्रणा, तपास अधिकारी, त्यांचे तपास अधिकाऱ्यांचा दर्जा ठरवून दिलेला आहे.
त्या दर्जाच्या खालचा अधिकारी तपास नाही करू शकत. त्याची प्रक्रिया मेन्शन केलेली आहे. व्हिक्टिमचे अधिकार म्हणजे त्यांना व्हिक्टिमला तात्काळ मदत प्रोव्हाइड केल्या जाते, किती केल्या जाते, काय काय मदतीचे निकष आहेत, हे सगळे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. पॅरेंट्स वेलफेअर अँड मेंटेनन्स ऍक्ट नव्याने ऍड केलेला आहे, पालकांचे संगोपन कायदा 2007चा. त्याच्यातल्या व्याख्या केल्या पाहिजे. पालक आणि पाल्य यांच्या व्याख्या नेमक्या काय आहेत हे खूप महत्वाचं आहे. ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार काय आहेत, पाल्यांचे कर्तव्य, त्यासाठी राबवणाऱ्या यंत्रणा आणि संस्था, हे सगळं याच्यामध्ये आहे. नागरी हक्क संरक्षण कायदा 1955चा व्याख्या, यंत्रणा आणि शिक्षा याच्यावर प्रश्न विचारले जातात. सामाजिक विधिविधान आणि समाज, या टॉपिक मध्ये बघा, सामाजिक व्यवस्थापनासाठी घटनात्मक तरतुदी. तर सामाजिक विधिविधान जे आहेत याच्यामध्ये सोशल लॉज याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. बालकांसाठीच्या तरतुदी, मोफत कायद्याचे सहाय्य, तर हे नालसा या संस्थेमार्फत प्रोव्हाइड केले जातात. PILs वर पण प्रश्न या टॉपिक मध्ये विचारले जातात. नालसा या संस्थेबद्दल तुम्ही माहिती मिळवली पाहिजे. त्याचे अध्यक्ष कोण असतात, त्याची निवड कशी होते, काय काय मदत पुरवली जाते, त्याचे निकष काय आहेत मदतीचे, कायद्याची मदत, त्यानंतर कुठल्या DPSP मध्ये या संदर्भात तरतुदी आहेत, हे सगळे प्रश्न याच्यावर विचारतात. काही कायदे याच्यामध्ये करायचे तुम्हाला. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व आहे, तो पण तुम्ही केला पाहिजे. आणि काही तत्वे विचारली जातात यातही, ते पण केली पाहिजे. वित्तीय प्रशासन या चॅप्टर मध्ये बजेट आपल्याला खूप महत्वाची आहे. बजेटची प्रक्रिया, संवैधानिक तरतुदी आणि त्या संसदेमधील त्याची प्रक्रिया संपूर्ण, आणि सगळ्यात महत्वाचं समित्या, म्हणजे PSC असेल, पब्लिक अकाउंट्स कमिटी, एस्टिमेट्स कमिटी आणि PSUs वरील कमिटी, म्हणजे सार्वजनिक उपक्रमांवरील संसदेची समिती. या 3 समित्या खूप महत्वाच्या आहेत. सोबत यांच्या जोडीने कॅग वर प्रश्न असतात. जवळपास 4 ते 5 प्रश्न फक्त कॅग वर असतात. कॅग या टॉपिक संबंधी मला वाटतं 2.5-3 पेजेस असतील लक्ष्मीकांतच्या पुस्तकात. त्या 2.5 ते 3 पेजेसवर 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. सो हे खूप महत्वाचं टॉपिक आहे. वेगवेगळ्या घटना दुरुस्त्या असतील, सो त्या पण आपल्याला या संदर्भात झालेल्या असतील ते पाहायच्या. त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण की GST ची घटना दुरुस्ती वित्तीय प्रशासनाचा भाग आहे, सो ती पण आपण पाहिली पाहिजे. ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी प्रशासन हा एक टॉपिक नव्याने ऍड केलाय. याच्यामध्ये सुद्धा काय विचारलं जाईल याची शक्यता आपण करू शकत नाही. जे पुस्तकात दिलंय, खाटेकर सरांच्या पुस्तकातही चांगलं दिलंय, युनिकच्या पुस्तकातही चांगलं दिलंय, ते तुम्ही याच्यातून करून घ्या. यंत्रणा आणि रचना पाहून घ्या. प्रत्येक म्हणजे ऍग्रिकल्चरल डायरेक्टरेट काम कसं करतं, फलोत्पादन डायरेक्टरेट काम कसं करतं, पशुसंवर्धन डायरेक्टरेट काम कसं करतं, हे सगळे गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. हरित क्रांती आणि धवल क्रांतीबद्दल स्पेशल मेन्शन आहे. सो हरित क्रांतीचे डिटेल्स जे आपण इकॉनॉमी मध्ये करतो पुन्हा रिपीट करू शकता, हे पण इकॉनॉमी मध्ये करतो रिपीट करू शकता. सो ह्या गोष्टी तुम्हाला यावेळी विचारल्या जाऊ शकतात. सार्वजनिक सेवा हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. खूप चांगले मार्क्स याच्यातून मिळू शकतात व्यवस्थित केला तर. गव्हर्नन्सच्या पुस्तकातून तुम्ही हा टॉपिक करा. ऑल इंडिया सर्व्हिसेस, केंद्रीय सेवा, राज्यसेवा, त्यांचा संवैधानिक दर्जा, कार्ये, अधिकार, 311 बद्दल आपण बोललो, 309 ते 315 हे सगळे कलम, त्यांची डिटेल्स आपल्याला माहित पाहिजेत. लोकसेवा आयोग, UPSC, MPSC त्यांचे कार्य याच्याबद्दलही प्रश्न आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. इथे मेन्शन केलंय भरती संदर्भात. मग त्याच्यात SSC आयोग सुद्धा आला. SSCचं फंक्शन काय आहे, त्याची स्थापना कशी कशी झाली, ती प्रशिक्षण कसं होतं, सँडविच पॅटर्न काय आहे, वेगवेगळ्या समित्यांनी काय सुचवलं, परीक्षा संदर्भात सुद्धा UPSCच्या परीक्षेत CSATचा समावेश, त्याच्या संदर्भातल्या समित्या, सगळ्या समित्या वेगवेगळ्या, सो वेगवेगळे बदल, हे सगळं तुम्हाला विचारलं जातं. विविध समित्या आणि शिफारशी हे पण केलं पाहिजे. विविध संस्था खूप महत्वाचा टॉपिक आहे. लबासनाबद्दल विचारतात, यशोदा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी. आता ह्यातली IIPA ही संस्था नव्याने ऍड केली आहे दिल्लीमधली. सो ही संस्था सुद्धा तुम्हाला ह्याच पद्धतीने जशी बाकीच्या संस्था अभ्यासतो आपण, पुस्तकात व्यवस्थित डिटेल्स दिलेले आहेत. जुन्या प्रश्नांचा त्याला संदर्भ जोडा.
इव्होल्युशन कसं झाले कुठल्या संस्थेचं. यशोदा जर म्हटलं तर सुरुवातीला मुंबईमध्ये सुरू केली होती, मग त्याचं पुण्यात ट्रान्सफर कसं झालं, नावं कशी बदलली, हे सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये करायचं. या संस्थांबद्दल इंटरनेटचा वापर तेव्हाच करा जेव्हा तुम्ही एवढं पुस्तकातून टॉपिक कव्हर कराल. PMO, मग जेव्हा मी तुम्हाला चीफ सेक्रेटरी बद्दल बोललो होतो, तर PMO आणि कॅबिनेट सेक्रेटरी यांच्यासोबत हे गव्हर्नन्सच्या पुस्तकातूनच तुम्हाला करायचं आहे. घटनात्मक आणि वैधानिक संस्था, सर हे रिपिटेशन आहे आपल्या सिलेबसमध्ये. सो जे आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यामधलं संस्था जशा आहेत तेच हे संस्था आहेत. घटनात्मक संस्था कुठल्या, वैधानिक संस्था कुठल्या. आता लोकपाल आणि लोकायुक्त आधीही आपण डिस्कस करून झालेलं आहे, हे सुद्धा आधी डिस्कस केलंय पंचायत राजमध्ये. महाधिवक्ता फक्त इथे मेन्शन केलंय स्पेशली, ते व्यवस्थित केलं पाहिजे. आणि ज्या अर्थी सिलेबसमध्ये रिपिटेशन आहे त्या अर्थी प्रश्नांमध्ये रिपिटेशन आपण नक्की एक्सपेक्ट करू शकतो. याचा अर्थ याच्यावर जास्त प्रश्न तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, हे चांगलं केलं पाहिजे. लोकप्रशासन, संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत. आता हे टॉपिक 2 टॉपिक आहेत, सार्वजनिक धोरण आणि लोकप्रशासन. हे नव्याने ऍड केलेत. कुठल्याही पुस्तकातून वाचा, मोजकं वाचा, थोडकं जे काही अवेलेबल आहे तेवढंच वाचा, रिसर्च करू नका. प्रश्न वास्ट आणि ब्रॉड टर्म्स आहेत. प्रश्न काय विचारले जाऊ शकतात शक्यता सांगता येत नाही, फार एक्सपेक्टेशन आपण करू शकत नाही. सो याच्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना, NPA न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, सिव्हिल सोसायटी, त्यांचे अधिकार, उदाहरणं, तुम्हाला सिव्हिल सोसायटीची उदाहरणं देता आली पाहिजेत, म्हणजे त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात. डिसेंट्रलायझेशन, डेलिगेशन म्हणजे काय, ई गव्हर्नन्स, गुड गव्हर्नन्स, या संकल्पनांवर प्रश्न विचारले जातात. दृष्टिकोन वेगवेगळे आहेत, बिहेवियरल अप्रोच आणि सिस्टीम्स अप्रोच 2 महत्त्वाचे आहेत, ते तुम्ही करावेत. कोणी काय प्रपोज केलं, कुठल्या शास्त्रज्ञांनी काय प्रपोज केलं ते तुम्हाला माहीत पाहिजे. सिद्धांत सुद्धा तसेच ब्युरोक्रॅटिक सिद्धांत आहे, ह्युमन रिलेशन सिद्धांत आहे. सो याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्या तत्वज्ञांची नावं आणि त्यांच्या थिअरीज, पुस्तकांची नावं, एवढे डिटेल्स करायचे. पुस्तकात जेवढं दिलं तेवढंच करा. सार्वजनिक धोरण बद्दल, धोरण निर्मिती, अंमलबजावणी, मूल्यमापन, विश्लेषण, या टॉपिक्सवर तुम्हाला वाचायचंय. जेवढं पुस्तकात दिलंय तेवढंच पुरेसं आहे. धोरणं म्हणजे कुठली कुठली धोरणं आपल्या भारतात लागू आहेत, कधी लागू झालीत, हे आपल्याकडे इथं सिलेबसमध्ये मेन्शन नाहीये. आपण एक्सपेक्ट करू शकतो त्याच्यावर प्रश्न, पण सगळेच्या सगळे धोरणं केली पाहिजेत अशी काही गरज नाही. वाटल्यास तुम्ही, आणि HRD मध्ये आपण तसंही धोरणं भरपूर वाच. सो भारतातील सार्वजनिक धोरण निर्मितीची प्रक्रिया तुम्हाला पुस्तकात मिळून जाईल, तेवढंच वाचा, एवढं या टॉपिकसाठी पुरेसं आहे. ओके, सो काही गोष्टी आता शेवटी तुम्ही लक्षात घ्यायच्या. सिलेबस मधला कुठलाही टॉपिक सोडून देऊ नका. रिपिटेशन असेल तर एकदा, वेळ असेल तर रिपीट वाचून घ्या. रिपिटेशन आहे याचा अर्थ प्रश्नही रिपीट होण्याची शक्यता त्याच्यावर जास्तीची आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो, विठ्ठलरामजी शिंदे हे समाजसुधारक, पेपर 1 मध्ये त्यांचं नाव मागच्या सिलेबसला 2 किंवा 3 वेळा आलं होतं. तर प्रश्नांमध्ये सुद्धा ते रिफ्लेक्ट व्हायचं, त्यांच्यावर जास्त प्रश्न विचारले जायचे. याचा अर्थ सिलेबस वाईज प्रश्न सेट होतात, वेगवेगळ्या व्यक्तींकडून सेट होतात. तर आपण रिपिटेशनचा अर्थ असा आहे की प्रश्न पण रिपीट होणार, जास्त प्रश्न येणार. सो त्याचे फायदे घेतले पाहिजेत. रिपिटेशन आहे ते समजून घेऊन अभ्यासाचे नियोजन करावे. जुने प्रश्न खूपच महत्त्वाचा सोर्स आहे. राज्यसेवा मुख्यचे जुने प्रश्न तुम्ही व्यवस्थित अभ्यासा आणि वारंवार वाचत राहा. जे रिपीटेड आहेत ते लिहून ठेवा. पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही मधील वारंवार विचारले जातात असे टॉपिक्स आणि प्रश्न, फॅक्ट्स यांच्या मायक्रो नोट्स काढून ठेवा आणि त्या सतत वाचत राहा. शेवटच्या महिन्यात रोज वाचण्यासाठी वेळ राखून ठेवला पाहिजे. रोज कायदे तरी तुम्ही रोज वाचले पाहिजेत बघा, आणि काही टॉपिक्सच्या नोट्स रोज वाचले पाहिजेत. ट्रिक्स वापरून कलम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कायद्यांचे मायक्रो नोट्स काढा. रोज एक 2 कायदे तुम्ही वाचू शकता. सोबतच सगळ्यात महत्त्वाचं प्रश्नांचा सराव तुम्ही केला पाहिजे. MPSCच्या सर्व परीक्षातील पॉलिटीचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. सोबतच क्लासेसच्या टेस्ट तुम्ही सोडवू शकता. स्ट्रेस वाटत असेल, अभ्यासाचा स्ट्रेस येतो, परफॉर्मन्स एन्झायटी आहे, तर तुम्ही क्लासमध्ये जाऊन प्रत्यक्ष टेस्ट सिरीज लावणं कधीही उपयोगाचं ठरेल. मी स्वतः मुख्य परीक्षेला टेस्ट सिरीज लावली, पूर्व परीक्षेला 19ला लावली नव्हती, 17-18 पूर्व परीक्षेला सुद्धा लावली होती, मुख्य परीक्षा सुद्धा लावली होती. भलेही त्या वर्षी मला यश मिळालं नसेल, पण 19च्या परीक्षेत पुन्हा मी टेस्ट सिरीज
जॉईन केली होती मेन्ससाठी आणि त्याचा फायदाही मला खूप झाला. सिलेबस कव्हर करायला फायदा झाला, स्ट्रेस मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट ह्या गोष्टींमध्ये फायदा झाला. सो त्याचा निर्णय सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्याचे फायदे होतात. ओके. सोबतच काही प्रश्नसंच तुम्ही सोडवू शकता. मार्केटमध्ये इंग्लिशमध्ये जर पाहिजे तर लक्ष्मीकांत यांचा प्रश्नसंच तुम्हाला अवेलेबल आहे. मराठीमध्ये भगीरथ प्रकाशनाचा प्रश्नसंच अवेलेबल आहे. मी मराठीमधला भगीरथ प्रकाशनाचा प्रश्नसंच सोडवला होता. याच्यावरचा प्रश्नांचा सराव खूप महत्त्वाचा असतो मार्क्स वाढवण्यासाठी. ते तुम्ही करू शकता. सो हे सगळं लक्षात घेऊन GS2 ची स्ट्रॅटेजी तुम्ही आता स्वतः प्लॅन करा, त्यानुसार काम करा. बाकीच्या पेपर्सचंही असंच ॲनालिसिस लक्षात घेऊन तुम्ही काम करा. आणि शेवटी एकच सांगेल की पुरेसा वेळ आहे. सो सगळ्यांनी व्यवस्थित जर अभ्यास केला तर खूप चांगला स्कोअर तुम्ही या पेपरलाच नाही तर बाकी सगळ्या पेपरला काढून चांगलं पद नक्की मिळवू शकता. सो सर्वांना खूप खूप शुभेच्छा.